नमस्कार मित्रांनो, स्टुपिड फॉर स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। त्याआधी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल किंवा अद्याप जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तर मित्रांनो, राज्य मंडळातर्फे घेण्यात येत असलेल्या 12वीच्या परीक्षा संपल्या आहेत। तर 10वीचा केवळ एक पेपर राहिला आहे। तर सध्या वेळेत निकाल लावण्याच्या दृष्टिकोनातून बोर्डाकडून प्रयत्न असून एप्रिल महिन्यातच परीक्षकांकडून उत्तरपत्रिका तपासणीचे काम करून घेण्याचे नियोजन बोर्डाने केले आहे। तर सध्या बोर्डाकडून पेपर तपासणीचे काम सुरू आहे। 12वीचे पेपर तपासणीसाठी 6630 परीक्षक पेपर तपासणीचे काम करीत आहेत। तर 1105 मॉडरेटर आहेत। तसेच 10वीच्या उत्तरपत्रिका तपासणी 7297 परीक्षक काम करत आहेत। तर मंडळाने प्रत्येक परीक्षकाला 200 पेपर तपासणीसाठी पाठवले आहेत। तर विविध मागण्यांसाठी शिक्षक संघटनांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला होता। तर त्यामुळे तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या उत्तरपत्रिका शिक्षकांनी परत बोर्डाकडे पाठवल्या होत्या। तर परिणामी 10वी आणि 12वीच्या निकालाला विलंब लागतोय की काय असा प्रश्न निर्माण या ठिकाणी झाला होता। मात्र शासनाने शिक्षण संघटनांच्या काही प्रमाणात मागण्या मान्य केल्यानंतर शिक्षकांनी पेपर तपासणीवरील बहिष्कार मागे घेतला आहे। तर सध्या सर्व पर्यवेक्षक 10वी 12वीचा निकाल लावण्याच्या दृष्टिकोनातून वेळेत उत्तरपत्रिका तपासून बोर्डाकडे पाठवण्याचे प्रयत्न करीत आहेत। तर एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात पेपर तपासणीचे काम पूर्ण करून निकाल तयार करण्याच्या अनुषंगाने बोर्डाकडून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे एसएससी बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। तर थोडक्यात यंदा 10वी आणि 12वीचा निकाल वेळेत लागणार असल्याचे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। तर बोर्डाकडून प्रयत्न तसे करण्यात येणार आहेत। तर उत्तरपत्रिका तपासणीचे काम जलद या ठिकाणी होत आहे। तर सकाळ न्यूजपेपरने न्यूज दिलेली आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा। अशाच एज्युकेशनल अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत राहणार आहेत। तसंच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका। सो थँक्यू फॉर वॉचिंग।